24 ऑगस्टला सामाजिक लोकशाही परिषद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियर्स, महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती, बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया व थेम ग्रुप या सामाजिक संघटनेद्वारे 24 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहामध्ये भव्य सामाजिक लोकशाही परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मानाईचे इंजिनियर किशोर सवाणे यांनी गुरुवारी श्रमिक पत्रकार संघांमध्ये आयोजित पत्रपरिषदेत दिली। प्रत्येक भारतीय नागरिकांचे मनात त्यांचे हक्क, अधिकार व कर्तव्याची जाणीव निर्माण करणे व संविधानातील तरतुदी पोहोचविणे हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीचे सचिव दिलीप वावरे, उद्घाटक जिल्हाधिकारी विनय गौडाजीसी, तर प्रमुख पाहुणे जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन प्रमुखतेने उपस्थित राहणार आहे। प्रमुख वक्ता म्हणून दिल्लीचे ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे व निवृत्ती सनदी अधिकारी व संविधान फाउंडेशनचे अध्यक्ष EZ खोब्रागडे उपस्थित राहणार आहे। कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन दिलीप वावरे, इंजिनियर किशोर सवाणे, राजकुमार जवादे, प्राध्यापक कोसे, राजेश वणकर, इंजिनियर चेतन उंदीरवाडे, राजू खोब्रागडे यांनी केले आहे। नमस्कार। महात्मा फुले तथा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिति चंद्रपुर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियर्स चंद्रपुर, बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया आणि थेम ग्रुप या 4 समविचारी संघटनांच्या माध्यमाने यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपुरात सामाजिक लोकशाही परिषद नावाचा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे। दिनांक 24 ऑगस्ट 2024ला शनिवारी सायंकाळी 5 वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून माननीय अशोक वानखेडे साहेब, वरिष्ठ पत्रकार नवी दिल्ली, सुपरिचित आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत नवी दिल्लीचे। त्यानंतर माननीय EZ खोब्रागडे साहेब, माजी सनदी अधिकारी आणि अध्यक्ष संविधान फाउंडेशन नागपूर हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। या व्यतिरिक्त आणखीन वेळेवर काही मार्गदर्शक तिथे लाभणार आहेत। तर ह्या कार्यक्रमासाठी आपण चंद्रपूर नगरातील आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावं आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी 4ही संघटनेमार्फत आम्ही आपणास विनंती करत आहोत। धन्यवाद।